आता प्रकट दिन येतोय मॅम श्री स्वामी समर्थांचा 30 मार्चला आहे. भरपूर लोक प्रॉब्लेम मध्ये आज आपण बघतो. एखाद्या व्यक्तीला वाटतंय की माझे जे प्रॉब्लेम आहे ते लवकर दूर व्हावे. प्रकट दिनाच्या दिवशी किंवा त्याच्या आधीपासून त्या व्यक्तीने कशी भक्ती करावी समर्थांची, त्याचे प्रॉब्लेम दूर होईल किंवा तो सुखी होईल. आता प्रगट दिन 20 तारखेला आहे. तुम्ही 20 तारखेपासून स्वामींना एक नातं द्या. मी असं नाही म्हणत की मंदिरात जा किंवा अक्कलकोटला जा. स्वामींना एक नातं द्या. आजोबा म्हणा, भाऊ म्हणा, दादा म्हणा, आई म्हणा, माऊली म्हणा, एक नातं द्या आणि डोळे बंद करून तुमच्या हृदयामध्ये बसून द्या. स्वामींना मना आणि हृदयामध्ये येऊन बसा म्हणा. पण ह्याच्या मागे तुम्ही तुमची कर्म नीट करायचे. मात्र दुसऱ्यांना फसवणं, दुसऱ्यांना दुखवणं हे प्रकार करू नये. स्वामींना आवडत नाही हो. इथे बसताना ही जागा स्वच्छ पाहिजे ना. आपण घरामध्ये स्वामींना बसवतो. पूर्वीच्या काळी शेणाने सारवायचे, शुद्ध करायचे. मग तसं म्हणते आपल्या हातामध्येच सगळंच असतं, शेण आणि सगळं. ह्यांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे, त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे. विसरून टाका सगळं. लिटरली म्हणा स्वामी या माझ्या हृदयामध्ये बसा. माझ्या हृदयामध्ये असलेले काही भीती, राग, लोभ, सगळं ईर्षा पूर्णपणे काढून टाका म्हणा. ह्या 20 तारखेच्या दिवशी पहाटे उठून 5:30ला बसून टाका. ते नाही येणार तर सांगा मला, कारण तुमची ती इच्छा पूर्ण होणार. फक्त नामस्मरण करत जा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.